का म्हणते राधाताई, तब्येत का म्हणते? ठीक आहे ना वहिनी, तब्येत वगैरे ठीक आहे. गेले होते का मग चेकअपसाठी? नाही, आता 2-3 दिवसानंतर जावं लागेल. आता 9व्या महिन्याची सोनोग्राफी काढायची आहे ना. लागला का 9वा महिना? नाही वहिनी, 10 तारखेपासून लागेल. असं अजून का चालला राधाताई? काही नाही वहिनी, आता आराम करणे, खाणे, राहणे. राधाताई, तुमच्या सासूबाई कुठे गेल्या आता? वहिनी, आई बाबूजी प्रयागराज महाकुंभ यात्रेला गेले. हो का म्हणता ताई? कधी गेले? परवाच्या दिवशीच गेले वहिनी. ते माझ्या मामा सासऱ्यांचा फोन आला होता, गाडी केला म्हणत चला म्हणाले. आमच्या इथल्या आई तर नाही म्हणत होत्या आधी. नाही बाबा म्हणत, आता माझ्या सुनेची डिलिव्हरीची वेळ येईल म्हणत, आणि खूप गर्दी राहते ना, तर त्याच्यामुळे त्या घाबरल्या होत्या. मागे ते मार भगदड मछली होती ना तिथं, आता नाहीच करत होते. आम्ही म्हटलं चालले जा, आता सोबती आहेत आणि चला म्हणून राहिले तर चालले जा म्हटलं. असं जायसाठी प्रत्येकाला मिळते का म्हटलं. हो ना बाबा राधाताई, बरोबर आहे तुमच्या म्हणणं. चांगला झाला मग गेल्या तर. वहिनी तुम्ही जाऊन या ना. वाटते बापा मलाही जावा म्हणून, पण आता मी बोलली वगैरे नाही तुमच्या भाऊंना. काहून नाही बोलल्या वहिनी? बोलणार होती तुमच्या भाऊंना, तर त्याच दिवशी त्या टीव्हीवर बातम्या आल्या, भगदड मछली म्हणून तिथं मार. होत राहते वहिनी. आता आटोक्यात आली ना तिथली परिस्थिती, आता व्यवस्थित होत आहे सगळं देवदर्शन. हो बाबा राधाताई, माझी इच्छा आहे तिथं जाऊन एकदा आंघोळ करायची. मग झाला असेल देवदर्शनही करून परवाच्याच दिवशी गेले तर? हो, काल केला तिथं आंघोळ. काल वसंत पंचमी होती ना, तर छान म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी आंघोळ करावा म्हणतात तिथं. काल झाली तिथं आंघोळ त्यांची. निघाले का मग तिथून? नाही वहिनी, ते जवळपास आहेत ना देवदर्शन, तिथे सगळे देवदर्शन करणार आहेत आणि मग येणार आहे. 4 दिवसाचा आहे त्यांचा टूर. हो का? चला ठीक आहे वहिनी, ठेवते फोन. मग करा तुम्ही पण तयारी. हो बाबा, आता बोलते यांना का म्हणतात. बाबा शांता, मी आलो तर फोनच ठेवून दिली ना. कोणासोबत बोलत होती? का हो बाबा, तुम्ही पण काही बोलता. तुम्ही आले म्हणून फोन ठेवली का असे लपन चुरून कोणासोबतही बोलते का मी, असे बोलून राहिले तर? नाही शांता, तसं नाही. मी आलो आणि फोन ठेवली की नाही म्हणून म्हटलं. कोणासोबत नाही बाबा, राधाताईसोबतच बोलत होती. का म्हणते बाईची तब्येत वगैरे ठीक आहे. हो माहित आहे, राधाताईचे सासू सासरे महाकुंभ मेल्याला गेले प्रयागराजला. काय म्हणते शांता? प्रयागराजला गेले महाकुंभ मेल्यामध्ये? हो, परवाच गेले खरं. अरे बाबा, कशाला गेले? किती भगदड मछली आहे तिथं. कालच्याच चर्चा. काल सांगत होते 50 किलोमीटर अंतरावरच असे थांबवून ठेवतात, खरं जाऊ नाही देत समोर. हो बरोबर आहे ना. आता एक बरोबर सोडत असतील. आता गर्दी नाही झाल्या पाहिजे, जास्त भीड नाही झाल्या पाहिजे, देवदर्शन चांगल्याने झाल्या पाहिजेत नाही का, त्याच्यामुळेच पहिले इकडेच थांबवून ठेवत असतील गाड्या. हो, मी काय म्हणते सोनूची बाबा? का म्हणून राहिली? हो, माझी इच्छा आहे तिथं जायची आणि आंघोळ करायची. जाऊन का मग? शांता, काही डोकं की काय की नाही तुझ्या ठिकाणात? पाहिली नाही का टीव्हीवर त्या दिवशी किती भगदड मचली होती तर? तेवढ्या भीड मध्ये जाऊ म्हणते. किती भीड आहे बापा, किती भीड आहे तिथं. हो बाबा, तुम्ही रागवू नका, शांत व्हा आधी. मी काय म्हणते ऐका आधी. रागवू नका म्हणजे? आता ते गेले म्हणून तू लावून राहिली जाऊन का म्हणून? हो, ते गेले म्हणून नाही. 13 जानेवारी पासूनच महाकुंभ मेला सुरू झाला आहे. 45 दिवसाचा आहे फक्त. आता या 26 फरवरी पर्यंतच आहे, तर म्हणून म्हटलं जाऊन येऊन जाऊ. आपल्या भाग्यात आहे हा महाकुंभ मेला. 144 वर्षानंतर हा येते. हो माहित आहे. 144 वर्षानंतर आलाय महाकुंभ मेला. नाही तर का, म्हणून म्हटलं चालले जाऊ दर्शन करायला, एक आंघोळ करायला तिथं. माझी इच्छा आहे बाबा तिथं जाऊन एक आंघोळ करायची. का बाबा शांता तू कोणते पाप केली तिथं जाऊन आंघोळ करते म्हणते? हो, आपल्याला माहित राहतात का आपण कोणते पाप करतो म्हणून? जाणून बुजून तर करत नाही, पण कधी कधी आपल्या हातून घडून जातात, न कळत घडून जातात कोणते पाप. त्याची शुद्धी म्हणून तिथे एकदा आंघोळ करणे आवश्यक आहे. आपली समोरची पिढी, नातू गितू आपले म्हणतील नाही माझ्या आजी गेले होते महाकुंभ मेल्याला. मग का म्हणता सांगा ना? का म्हणायचं आहे शांता? नाही, खूप गर्दी राहते इकडे, भरते ना जवळपास यात्रा, तिथं जाऊन आंघोळ करून घेशील. का असे करता सोनूची बाबा? कधीतरी म्हटली आहे का तुम्हाला मी इथं चला तिथं चला म्हणून? स्वयंपाक झाला का शांता? बनव, ताट बनव बरं. हो, झाला स्वयंपाक. बनव, ताट बनव, मी हातपाय धुवून येतो. सोनूचे बाबा होट बाई, हे नाही ऐकत. जाऊ दे बाबा, आता नाही म्हणून राहिले तर आता का करायचं आहे, जशी भगवानाची इच्छा. वहिनी, भाऊ कुठे गेलाय? गेले असतील तिकडे बाहेर, येतील ना. काहून, कोणता काम आहे का? वहिनी, आईचा फोन आला होता. आई वगैरे यांची तयारी आहे महाकुंभ मेल्याला जायची नाही का? हो का ताई, बढिया, चांगलं आहे ना. तुम्ही नाही जात का? तुम्ही चालले जा ना. हो, आता विचार तर केली बापा जायचा. दोघेही चालले का मग? भाऊसोबत चालले का? ते नाही म्हणून राहिले, मला जा म्हणतात. वाटल्यास तुझी आई चालली, तुझे भाऊ चालले, तू जा म्हणतात. मोंटूही नाही येत आहे, मी एकटीच जात आहे. तर आई म्हणते मावशी येते का तर विचार म्हणते. आणि तुम्हाला पण सांगितलं आईने. नाही बापा सूर्यकांत ताई, माझ्या तर नाही जमत, कारण की आता गुड्डी 10वी मध्ये आहे. आता 15 दिवसात तिचे पेपर सुरू होतील, तर माझा तर नाही जमत बापा. आईंना घेऊन जा वाटल्यास. काऊन कोणता?
काऊन अशी बोलली आईंना घेऊन जा म्हणून? बापा का बोलली ताई? मी चांगलीच तर बोलली ना. आईंना घेऊन जा म्हटलं महाकुंभमेल्याला. तिथे जाऊन आंघोळ करून या, देवदर्शन करून या. नाही नाही बापा, मी नाही जात तिथं फालतू. किती गर्दी आहे, चालू नव्हते का मला जा म्हणून राहिली. जा ना, तू जात असशील तर. मी आव ना इथं, राहू ना मी दोघे आजी नातनी. हे माझी मावशी ना उलटी सोचते, चांगल्याने म्हणून राहिली सून जा म्हणून. ठीक आहे ना बापा, नाही जाऊ म्हणता तर नका जाऊ. नाही नाही बापा, मी नाही जात तिथं. किती गर्दी राहते. हात मोडला, पाय मोडला, आली उपद. गर्दीमध्ये ढकल ढुकल केला. मावशी तर आम्ही राहून नाही का? आम्ही हात वगैरे पकडूनच नाही का? आम्ही का तुला ठेवून देऊ तिथंच? नाही सूर्यकांता, मी नाही येत, तूच जा. अरे बापा, बाई कधी आली तू? झालं ना 15 मिनिट आली तर. कोणता चहा बनवली की नाही? नाही नाही, तुम्ही होतेच नाही तर कशी कशी चहा बनवीन? म्हणजे मी होतो नाही म्हणजे? आता तुम्ही जेव्हा चहा बनवायला मला म्हणाल तेव्हाच तर बनवीन ना मी. झाला का चहा वगैरे झाला? वहिनीला सांगावं नाही लागत. जशी दिसली मी तसेच चहा वगैरे बनवतात, पाणी देतात प्याचा. काही कमी नाही करत बाबा खातिरदारीमध्ये. असं? आणि माझी मस्करी घेऊन राहिली नाही का? चहा झाला का म्हणून विचारलं तर? मग बाबा तुम्ही विचारताच कसे? विचारताच कसे चहा बनवली की नाही म्हणून? का बोलू मग? भाऊ मी का म्हणते, महाकुंभ मेल्याला चला ना. कोण जाऊन राहिले? तू जाऊन राहिली का? आणि भाऊजी जाऊन राहिले का? मी एकटीच चालली. माझे आई वडील आहेत आणि भाऊ वहिनी वगैरे आहेत, त्यांच्यासोबत चालली एकटी. एकटी कशाला चालली? जायचं आहे तर दोघं जण जा ना. आता ते नाही म्हणून राहिले तर का करू त्यांना? फालतू त्यांच्यासाठी मी आपली तयारी ठेवू का? अशी तर कुठं जात नाही बापा मी. उठला सुटला आपल्या कपडे शिवायचा ना राहायचा. नाही नाही, जा जा, तू जा. तर म्हणून म्हणतो तयारी करा तुम्ही पण. चला तुम्ही पण. मावशीला म्हटले तर मावशी तर नाही म्हणून राहिली. काव नाही? नाही रे बापा रमेश, माझ्या अंग थरथर कापते बापा भीड पाहून. जा तुम्ही दोघे जण जा, मी माझ्या नातनी सोबत राहतो घरीच. का म्हणते कोणता? कसा जायचं का? माझा नाही जमत ना. आता गुड्डीचे पेपरही आले जवळ. आता आई आहे ना 2 दिवसासाठी, पाहिजे ना आई. नाही बाबा मी नाही येत, तुम्ही जा ना. तुम्ही जाऊन या, करून या आंघोळ तुम्ही. बाई जेवायची तयारी आहे का? नाही भाऊ ते नाही येऊन राहिले, मीच चालली. भाऊ वहिनी आहेत, आई आहेत, बाबा आहेत. भाऊचा फोन आला होता, 4 सीट खाली आहेत म्हणा, तर येता का म्हणत होते. अरे हो, माझ्याही मोबाईलवर आला होता फोन, पण माझ्या लक्षातच नाही आला. रिचार्ज संपला आहे, मग लावीन म्हणलं तर मी. हो लावतो म्हणे वगैरे भाऊ. बाई मग खर्च किती येणार आहे एका जणाला? 5,000 रुपये म्हणत होता भाऊ. अरे बापरे, 5,000 रुपये? हो ते आजूबाजूचे पण आहेत ना 4-5 स्थळ, तिथेही जायचं आहे म्हणे. काशी, उज्जैन आणि प्रयागराज मध्ये आहे महाकुंभ मेला आहे. नाही बाई नाही, मी नाही येत. काऊन भाऊ, काही पैशाची प्रॉब्लेम आहे का? नाही नाही बाई, तसं काही नाही. पैशाची प्रॉब्लेम वगैरे काही नाही. आता कुंता वगैरे नाही येऊन राहिली, आई नाही म्हणते, तर राहू दे. मी एकटा कशाला येऊ फालतू. जा ना. आता सूर्यकांत ताई तर एकटे चालल्या ना. नाही नाही, राहू दे. आता ताई कधीची तयारी आहे? उद्या सायंकाळची तयारी आहे. आता सांगतो बाबा फोन करून, आता नाही म्हणतात म्हणून. तिकडेच पहा म्हणतो कोणी येतात का. तर नाही तर मग कमी सीटवाले गाडी बुक करतील. हो हो ताई, चला ठीक आहे वहिनी. मग मावशी येतो मी. हो बापा, आणशीन तिथून प्रसाद वगैरे? हो आणीन ना, पण मावशी आता सून पोरगा जा म्हणते, तू नाही म्हणून राहिली. अहो बापा, सून पोरगा जा म्हणते, पण आपलाही विचार करावा लागेल ना. आपल्या तब्येतीकडे पाहावं लागेल की नाही. मग असं आहे ना बाई. आता तुझी आईची गोष्ट वेगळी आहे, टणटणी आहे तुझी आई. का नो, काय झालं चिकूची बाबा? म्हटलं तब्येत वगैरे बरी आहे की नाही? काहून, का झालं माझ्या तब्येतीला? चांगलाच तर आहो ना मी. नाही बुट्टी मारली की नाही म्हणून विचारली. का मारलो? बुट्टी. कशाची बुट्टी म्हणून राहिली बाबा हे? हो ते शाळेला पोरं बुट्टी नाही मारत का? जात नाही शाळेमध्ये, त्याला म्हणतात नाही का बुट्टी मारला या पोरानी म्हणून. ते बुट्टी. तुम्ही कामावर गेले नाही ना आज, म्हणून म्हटले. अरे आता 2-3 दिवस सुट्टीच आहे. काय म्हणता 2-3 दिवस सुट्टी आहे? कशाची? अरे ते तिकडे फिरायला गेले आहेत महाकुंभला. गेले तर सांगितले नाही ना, काही नाही. काय म्हणता, तुम्ही जाणार होते का? सांगितले नाही म्हणता तर. हो सांगितलं असतं तर गेलो असतो, नाही तर का. काजी बापा, किती गर्दी राहते तिथं. आता नाही राहत ना, ते त्या दिवशी अमावस्या होती, त्याच्यामुळे ते गर्दी होती. ते अमावस्या पौर्णिमेला गर्दी राहते. जाऊन आले ना खूप लोक, सांगून राहिले. चांगले आंघोळ बिंगोळ होते, देवदर्शन होते म्हणून. इच्छा होती माझी, हे गेले तर सांगितलं नाही यांनी. तर आधी सांगून ठेवायला पाहिजेत होता ना तुम्ही. अरे तर त्यांनी काही सांगितलंच नाही ना, अशा चर्चा निघाल्याच नाही तर का सांगेन मी. करा आता आराम तुम्ही. मी शांताबाईच्या घरी जाते. कशासाठी चालली शांता वहिनीच्या घरी? बसायला जाते, बसायला. काहून कामं बिमं आहेत नाही का? बसायला चालली तर. आता आज मी आव तरी घरी नाही थांबून राहिली. रोज तर मग जात असेल इकडे तिकडे बसायलाच. हो हो बापा बापा, रोजही बसायलाच जाते. काही कामं आहेतच नाही ना, घरचे कामं आपोआप होतात. घरचे वावरातले कामं आपोआप होतात. मी नुसती बसायला जाते याच्या त्याच्या घरी. वहिनी वहिनी,
बापा वहिनी इथंच उभी आहात तुम्ही? हा, आणि बोलूनही नाही राहिले, आवाज देता येतं. भाऊही आहे, भाऊही चुपचापच आहे. नाही नाही बाई, आवाज देतोच होतो तर तूच आली. काहून भाऊ, आज सुट्टी आहे का? घरीच आहे ना? का तब्येत वगैरे बरी नाही आहे? नाही नाही, तब्येत वगैरे बरी आहे कावेरी. ते आमचे मालक वगैरे तिकडे फिरायला गेले आहेत प्रयागराज. महाकुंभ मेल्याला का? हो हो. तर भाऊ तू कम नाही गेला मग? मस्त जायला पाहिजे होता, वहिनीलाही नाही यायला पाहिजेत होता. मी येऊन गेली असती मग. अरे माहीतच नाही केलं ना, ते ते गेले लोक, ते आपल्या फॅमिली सोबत गेले. तर आता 2 दिवस सुट्टी आहे, घरी जाऊ 2 दिवस. असं वहिनी काय झालं? भांडण बिंडण झाला का भाऊ सोबत? नाही कावेरी ताई, कशाला भांडण होईल आमच्या? नाही, चुपचाप आहात की नाही म्हणून म्हटलं. नाही नाही, चुपचाप वगैरे काही नाही. आता तुम्ही बोलत होते आपल्या भावासोबत म्हणून मी चुपचाप आहे. बसा ना कावेरी ताई. काहून वहिनी, कामं व्हायचे आहेत का तुमचे? या नाही येत मी, तुम्हीच जा. बापा काल तर म्हणत होते ना येईन म्हणून. कशाला येऊ बापा, काल तर बसायसाठी का? बापा बापा वहिनी कशा गोष्टी करून राहिल्या? बसायसाठी म्हणजे तुमचे भाऊ म्हणून राहिले तरी? शांताबाईच्या घरी जातो म्हणली तर बसायला चालली का म्हणतात? कशाला येऊ फाल तुम्ही? जा तुम्हीच जा. असा समजला वहिनी, म्हणून चुपचुप आहात नाही? तर भाऊला सांगायला पाहिजे ना, बसायसाठी नाही चालले, कामासाठी चालली म्हणून. हो पण यांनाही समजलं पाहिजे ना, मी बसायसाठी जात आहे का म्हणून. कावेरी पाय बाई, आता कशासाठी चालली म्हणलो तर का म्हणते तुझी वहिनी? बसायसाठी चाललो म्हणते. भाऊ मजाक केला ना वहिनी ना, एवढंही नाही समजत का? आता मला का माहित मजाक केला का केला म्हणून. सरळ सरळ सांगायला पाहिजे ना. जा ना बापा, कामानिमित्त जाते तर जा. मी कुठं तुला नाही म्हणतो का कधी जायसाठी? नाही नाही, मी जातच नाही. का वहिनी चला ना, असे काम करून राहिले. नाही बाबा कावेरी ताई, यांना वाटते मी घरी नाही राहत तर तू हिंडत असशील म्हणतात, बसायला जात असशील म्हणतात. काही म्हणता वहिनी, माझा भाऊ तसा नाही आहे. माहित आहे कसे आहेत ते तुमचे भाऊ. हट बेटा, घरीच बेकार राहिलो मी जातो. कुठे चालल्यात आता तुम्ही? करा आराम करा, मजाक करून राहिली, जात आहे ना मी. ललिता चहा बनवून टाक. कावेरी आली आहे ना, चहा बनव. चहा पिऊन मग जा वाटल्यास तू. नाही नाही भाऊ, आताच तर जेवण बिवण झालं, आता का चहा कशाला? का बाई, तुझ्या बरोबर मलाही भेटून जाईल. बनवा बापा वहिनी, बनवा चहा. भाऊ म्हणते ना चहा प्यायचा आहे म्हणते, बनवा. हो बनवते. कावेरी बस नाहीये का भाऊ, वहिनीला कशाला चिडवते तू? अरे मजा येते चिडवायला. अरे बाई, कशाला चालल्या तर तुम्ही? शांताबाईनीच्या घरी कशाला चालल्या? ते तुरी पिठाचे आहेत का नाही भाऊ, म्हणून चालला. असा बाई माधुरी, तुझे दीर आले आहेत का? हो ना आई, आले आहेत. कधी आले तर बाई? झाले ना मम्मी, 15 दिवस झाले. मम्मी, माझे दीर, आमच्या इथले आई बाबूजी महाकुंभला गेले होते प्रयागराजला. हो का, कधी गेले होते तर? सांगितलंही नाही ना काही. सांगू नाही येणार होती का मम्मी इकडे उलट? नाही नाही बाबा, तिकडे कशाला आली असती. तिघेच जण गेले होते का मग? नाही मम्मी, गाडीच गेला होता ना, आमच्या मोहल्ल्यामधले होते अजून. कधी गेले होते तर बाई? आजच आले वापस मम्मी, सकाळी. परवाला गेले होते. काल तिथं आंघोळ बिंगोळ पूजा पाठ केला, देवदर्शन केला आणि मग निघाले सायंकाळी. तर आज सकाळी येऊन पोहोचून गेले. हो का मम्मी, तुम्ही नाही जात का? तुम्ही पण जाऊन या ना. माझी तर खूप इच्छा होती मम्मी, पण आता मला जमत नाही. हो बेटा, नाही तिथं खूप गर्दी राहते. तुझ्या जावयांना म्हटली मम्मी मी, तुम्ही जात असणार तर चालले जा म्हटले, तर नाही म्हणाले. हो ना बापा, जावईला जायला पाहिजेत होता. नाही म्हणाले, तू एकटी राहशील का म्हणाले. मी म्हटले आईकडे सोडून द्या आणि तुम्ही जा. हो ना, जमत होता मस्त. मग इकडून आले असते तर मी येऊन गेली असती, तुझे पप्पा पण आले असते. नाही ना मम्मी, हे बाकीचे होते ना मोहल्ल्यातले लोक, ते कुठं तिकडून आले असते. हो तो पण आहे म्हणा. जा ना ग मम्मी, 144 वर्षाच्या नंतर हा महाकुंभ मेला आलाय. जा, जाऊन या. ओ बाई, का करते, पहिले इच्छा तर होती म्हणा जायची, पण ते मागे खूप भगदड मचली होती ना. नाही मम्मी, आता छान मस्त देवदर्शन झाला म्हणत होते आमच्या इथले आई. मस्त त्रिवेणी संगम मध्ये आंघोळ बिंगोळ केलं म्हणत होत्या. छान पाहण्यालायक आहे म्हणत आहे आई. मग आता कुठे येणार आहे मम्मी? 144 वर्षाच्या नंतर येते हा महाकुंभ मेला. करा तयारी करा. आणि शांता काकू वगैरे आहेत ना, त्यांना पण चला म्हणा. एक गाडी करून घ्या मस्त, ज्यांची इच्छा आहे. जाऊन या बापा, आंघोळ करून या तिथून. पाहू बाबा आता तुझे बाबा काय म्हणतात तर. नाही मम्मी, जाऊन या. काय म्हणते, तब्येत वगैरे, सोनोग्राफी वगैरे झाली का काढून? हो, 5व्या महिन्याची झाली ना काढून, आता 4-5 दिवसाच्या आधी झाली काढून. असं मग तब्येत ठीक आहे ना? हो मम्मी, तब्येत वगैरे ठीक आहे. चल ठेवते बाई. हो ठीक आहे ना मम्मी. अरे इंदू काय झालं हो? इकडे जाऊ ना, समोरच हॉलमध्ये या ना. बाहेरूनच इंदू करून राहिले. अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सांगा बाबा, सांगा. कोणती गोष्ट आहे आधी तुम्ही सांगा. नाही तू सांग आधी. अहो सांगा ना आता.
मार इंदू इंदू करत आले ना, सांगा सांगा, मग नंतर सांगते मी. बरं बापा सांगतो. अरे इंदू, त्या ड्रायव्हरचा फोन आला होता. कोणता ड्रायव्हरचे? तू म्हणत नव्हती का मागच्या हप्त्यामध्ये महाकुंभ मेल्याला जाऊ म्हणून? मी फोन नाही लावलो होतो. हा हा हा. तर त्या ड्रायव्हरचा फोन आला होता. तयारी आहे का म्हणे. का म्हणते मग? आता मी सांगितलं, तू सांग आता कोणती गोष्ट होती. हीच तर गोष्ट होती, महाकुंभ मेल्याविषयीच होती गोष्ट. तेच म्हणत होती मी पण, जाऊन का म्हणून. ड्रायव्हर म्हणे आता तेवढी काही भगदड आहे नाही म्हणे, तिथं छान देवदर्शन वगैरे होते म्हणे. तर फोन केला होता बापा. हो माहित आहे मला. तुला कसं माहित आहे कोण गेला आपल्या गावामधून? आपल्या गावामधून कोणी नाही गेले. माधुरीला लावली होती फोन मी. माधुरी सांगत होते येईन येवाई, जाऊ नाही आले, देवदर्शन करू नाही आले महाकुंभ मेल्याला. हो का? हात मारला त्यांनी तर मग. हो, तर माधुरी सांगत होती छान देवदर्शन होते म्हणे तिथं, छान आंघोळ बिंगोळ करून आले म्हणे. तर म्हणे तुम्ही होऊन या म्हणे, नंतर काही असा मौका येणार आहे का म्हणत होती. तर मग जायचं ना? हो मी तर तयार आहे. मी तर आता तुम्हालाच विचारेन म्हणत होते. चला बाबा, राधा राणीच्या कृपेनं जायला मिळून राहिला. इच्छा होती मनात, आता पूर्ण होईल. तर कधी जाऊ म्हणते ड्रायव्हर? अरे फक्त फोन केला होता, तयारी आहे का म्हणून. सांगा म्हणे किती लोकांची तयारी आहे काय आहे, मग तशी बुक करू म्हणे. किती लोकांचे म्हणजे आता कोणाला विचारायचं आहे बाबा? अरे तर का आपण दोघेच जण जाणार आहोत का? गाडी तर भरल्या पाहिजे. 9 सीटर गाडी केला तर 9 लोक पाहिजेत ना. शांताबाईची इच्छा आहे वाटते. एक दिवस ना अशा गोष्टीमध्येच म्हणाल्या होत्या प्रयागराजला जाऊन येऊ म्हणून. विचारून बघू का? बघ ना, बघ विचारून बघ. मग तशी गाडी बुक करावं लागेल. हो जाऊन पाहते. आताच चालली का बाबा? आता नाही तर कधी जाईन मग. चहा नाही बनवत का? असं होते बापा. आता एवढा आनंद झाला जाऊ म्हटलं तर चहा बनवायच्या विसरूनच गेली. बनवते आत्ता 5 मिनिटात नाही तर चहा बनवून आणते. आण लवकर आण. पाणी आणशील आधी प्यायचा. हो बरं झाला बापा आल्या तर तुरी पिटायला. झाल्या पिटून, नाही तर एकटीला 2-3 दिवस लागले असते. आता तुराटाही लागत होत्या आम्हाला, म्हणून आलो बापा पिटायसाठी. झाले ना 4-4 पेंडके झाले. होतात वर्षभर झाडायलाही ना लावायलाही, वीज तो पेटवायलाही. कावेरी, मागच्या वर्षी तर गंगू मावशी आली होती ना तूर पिटायसाठी. यावर्षी तुझा नंबर लागला का? आत्या हात दुखते म्हणते म्हणून मग मी आली. कोणता उद्या येशील बरं, तुरी पाकडू लागशील. ठीक आहे ना ताई, येईन ना. कोणता वहिनी, काय झालं कावेरी? हे सूर्यकांता चालली प्रयागराजला महाकुंभ मेल्यामध्ये. तुम्हाला नाही म्हणलं का चला म्हणून? आल्या होत्या घरी चला म्हणून. तर मग आहे का तयारी? नाही बाबा, आता गुड्डी 10वी मध्ये आहे, तिची आता एक्झाम वगैरे येऊन राहिली. कुठं जायला मिळते आता. तुमच्या नाही जमत तर काकूला नाही भाऊला पाठवून द्या ना. मी तर म्हटली माझ्या सासूबाईंना जा म्हणून, तर नाही म्हणाले बाबा. तेवढ्या गर्दीमध्ये कोण जाते म्हणते. मी नाही जात बापा म्हणते. हो ना बापा, कुंभ मेल्याला तर खूप लोक जाऊन राहिले. म्हणून लोक जाऊन राहिले. मस्त आपल्यालाही जायला पाहिजे नाही का? जा बाबा तुम्ही जाऊन या, माझा तर नाही जमत. शांतताई कसं काढा ना तयारी, जाऊन ना बढिया जाऊन येऊ. ललिता का करते, यांना सकाळीच तर म्हटली मी जाऊन येऊ म्हणून कुंभ मेल्याला. नाही म्हणतात ना. नाही तर माझी खूप इच्छा होते जाऊन यावा, एक आंघोळ करावा. शांताबाईनी म्हणा, भाऊंना म्हणा तुम्ही, मग आम्ही पण येऊ, 2घे जण येऊ आम्ही. का म्हणू आता, सकाळीच तर बोलली बापा, पण नाहीच ऐकून राहिले. तर आता पाहू बापा, राधा राणीची इच्छा असेल तर जाऊ, नाही तर आहेतच मग आपल्या घरचे कामं. वावरात जा, वावरातून या, हा करा तो करा. शांताबाई अरे इंदू ये. अरे वा, सगळे जणी इथंच आहेत ना मस्त. थांब बापा, खुर्ची आणते. कशाला खुर्ची आणता शांताताई? इथंच थोडे सरकून इथं जमते तरी. बापा, एवढ्या जणी बसू तर पलंग मोडून नाही जाईल का? हो पलंग मोडते, एवढा वजन आहे माझा. नाही इंदू, तुझ्या वजनाने नाही मोडणार, माझं वजन आहे जास्त बापा सगळ्यात. हो आता खात्या पित्या घरची आहे ना, हट्टी कट्टी. अरे बापा, किरकिर वाजून राहिली, पलंग उतरू दे खाली. नाही मोडत, बस. मोडली गिडली तर माझ्यावरच येईल बापा. बसली म्हणेल इंदू आणि मोडली म्हणली माझी पलंग शांताबाई. नाही म्हणत ना बापा, नाही म्हणत. शांताबाई, ललिता कुंता ना कावेरीला बोलवले. नाश्ता बिस्ताचा प्रोग्राम आहे का? मला नाही बोलवले ना. नाही बापा, काही नाश्ता बिस्ताचा प्रोग्राम नाही आहे. त्या कामानिमित्त आल्या, अशा येतात का बसायला? कोणीच नाही येत. आता मी तर म्हणते तू अशी काही आली नसशील, काही काम असेल म्हणूनच आली. जेव्हा नाश्ता करायला बोलवते तेव्हा तर नाही येत. हो शांताताई बरोबर म्हणते, काही काम राहिला तेव्हाच येते माणूस. नाही तर का तर सरपंच ताई, आम्ही तुरी पिटायला आला बाबा. आम्हाला तुराटे पाहिजेत, वर्षभर लागतात ना, 5-6 पेंडके पाहिजेत. ललिता आमच्याही वावरामध्ये आहेत पिटायच्या. याल का मग 2-3 जणी तुरी पिटायसाठी? वावरात नाही बाबा, मग तुराट्या डोक्यावर मांडून तेवढ्या दूरून कोण आणते? तर ट्रॅक्टर आहे ना, ट्रॅक्टरवर आणून. त्याच्यापेक्षा घरीच आणायला पाहिजे. म्हटली यांना मी घरीच आणा म्हणून, तर नाही ऐकले बापा, वावरामध्येच ठेवला आहेत. घरी आणा म्हणा सरपंच भाऊला, मग घरी आणल्यावर येऊ मग घरी तुरी पिटायसाठी. हो बाबा, आता यांना बोलीन.
मी काय म्हणते शांताबाई, आता एवढे लोक जाऊन राहिले महाकुंभ मेलेला. कोणी जाऊन आले, कोणी चालले, कोणी जाणार आहेत. आपण कधी जायचं म्हटलं? हो बापा, आता त्याच गोष्टी सुरू होत्या आमच्या. हो का, म्हणजे प्लॅनिंग झाली वाटते नाही? बरं झालं मी आली तर. नाही तर एकटे एकटे जाऊन येऊन गेले असते तुम्ही. नाही बापा इंदू, कुठं, फक्त असेच गोष्टी सुरू होत्या. ते जाऊन राहिले, ते आले जाऊन, असे तसे नाही का इंदू? तुम्ही दोघे जण चालले का? नाही नाही, दोघे जण नाही, तुम्ही सगळे जण येत असणार तर मग जाऊ. का बापा दोघच जण जायचं? अहो बापा इंदू, माझी तर इच्छा आहे, पण हे आमच्या इथं नाही म्हणून राहिले ना. तुमची इच्छा आहे ना शांताताई, ते बोलतील आमच्या इथं. शांताराम भाऊ सोबत बोलतील. त्यांचा प्रश्न सोडा. हो, माझ्याकडून तर हो आहे बापा. कोणता, तू का म्हणते? नाही नाही इंदूताई, माझ्या तर जमतच नाही. माझी मुलगी आहे आता 10वीला. आता तिचे पेपर सुरू होणार आहेत. अरे तर का 2 दिवसाची गोष्ट आहे. 1 दिवस जायसाठी, 1 दिवस तिथं देवदर्शन केला की वापस. काही जास्त दिवस आपल्याला तिथं हे करणे आहे का? नाही नाही, तरी पण मी नाही, आधीच म्हटले मी, माझ्या जमतच नाही म्हणून. आजच आले होते सूर्यकांताताई विचारायसाठी. असं का, सूर्यकांताई येतो म्हणते का? नाही नाही, त्या ना आपल्या आई वगैरे सोबत जाणार होत्या. गेल्या असतील 3 वाजे निघू म्हणत होत्या. असं पाय बाई, कुठं चल म्हणला तर येत नाही. ते कपडे आहेत म्हणते ना. आता बाई सगळ्यांच्या आधी चालली गेली. माझा तर नाही जमत, पण आता गुड्डीच्या पप्पांना म्हणून बघीन मी. हो, आता एक गाडी करायची आहे तर पाहू आता किती लोक जमतात तर मग तसे काढू. ललिता, तुझी तयारी आहे का? हो हो, माझी तयारी फुल आहे. आमच्या इथे हे आज म्हणतच होते मग असे जाऊन येऊ म्हणून. कोणी सोबती सापडले तर जाऊन येऊ म्हणत होते. झाला मग, जमला काम. तुम्ही 2 जण आणि हे शांताबाई ना शांताराम भाऊ 2 जण, आम्ही 2 जण, 6 जण झाला. कावेरी, तू का म्हणते बाबा? वहिनी, माझी तर इच्छा आहे म्हणा, पण विचारावं लागेल बाबा आता यांना. ते जर हो म्हणतील तर मग सांगते मी. सांग मग तशी कावेरी. हो, आता हे घरी आल्यानंतर मी बोलते यांच्यासोबत. लवकर सांगशील बापा, मग ते गाडीवाल्याला सांगावं लागेल. जर तुम्ही 2 आले तर 8 जण झाला, अजून 1 जण पाहिजे, म्हणजे होते 9 सीटर गाडी होते. मग बापा, तर ड्रायव्हर नाही राहील का तर इंदू? ड्रायव्हर राहील ना, पण ड्रायव्हरला सोडून 9 जण पाहिजेत. हो का, असं आहे का? कोणता मग सांगशील? रमेश भाऊ येतील तर. हो, आता भाऊजी येऊन राहिले तर करतात का तर बापा तयारी? विचारावं लागेल. हो, विचारशील. शांताबाई, शांताराम भाऊ कुठे गेले तर? ते बाबराकडे गेले आहेत, आता येतील थोड्या वेळात. तर ठीक आहे, मग यांना पाठवते मी तुमच्या घरी. आणि कोणता, तूही पाठवशील रमेश भाऊंना इथंच बोलून टाकतील मग, नाही का? हो हो, पाठवीन ना. चला बाबा, आता तुम्ही बसा, मी चालली घरी. नाही नाही इंदू, थांब ना, चहा बनवते ना. नाही बाबा, मी तर आता चहा घेऊनच आली. तुम्ही प्या. तुम्ही प्या चहा, मी चालली. नाही बाबा, आमचाही झाला, आत्ता पेला आम्ही चहा आणि बसलो होतो इथं. आता आम्ही चाललो घरी. बरं तर मंडळी, आता महाकुंभ मेल्याला जायचा विचार आहे. आता बघा बा, पुढल्या व्हिडिओमध्ये जाणं होते की नाही होत, जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, सांगा कमेंट्समध्ये. तुम्ही जर म्हणाल तर जाऊ मग महाकुंभ मेल्याला. हो, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. व्ह्यूज नाही येत, आता तुमच्याच हातामध्ये आहे बाबा. जेवढे जास्त व्हिडिओ शेअर कराल तेवढे व्ह्यूज येतील. चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सांगा मग राजश्री ताई, संगीताताई ठाकूर, लताताई, कमेंट्समध्ये सांगा बाबा, जायचं की नाही जायचं महाकुंभ मेल्याला.